नमस्कार मित्रांनो, DMER अंतर्गत 2025 मध्ये जाहीर झाली होती बघा, तब्बल 1100 पदासाठी मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेली होती आणि आता तात्पुरती गुणवत्ताधी जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर तुम्ही तुमचा फायनल स्कोअर चेक करू शकता. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, एक्स-रे असिस्टंट या पदासाठी जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये. तर बघू शकता तुम्ही बघा, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष डिपार्टमेंट मुंबई अंतर्गत ही जाहिरात आली होती बघा 18/6/2025 रोजी. तर ही सरळ सेवा भरती होती मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेले. तर एक्स-रे असिस्टंट या पदासाठी बघा, आता निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, म्हणजेच तात्पुरती गुणवत्ताधी मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही एक्स-रे असिस्टंट या पदासाठी किती वॅकन्सी आहेत बघू शकता मित्रांनो. बघा, एक्स-रे असिस्टंट एकूण 35 जागा आहे मित्रांनो. सॅलरी पण बघू शकता तुम्ही, स्केल 7,21,700 ते 69,100. तर बघा, टोटल 35 जागा आहे. तुम्ही कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता. खाली बघू शकता पोस्ट नेम एक्स-रे टेक्निशियन, एक्स-रे असिस्टंट आणि वरती बघू शकता मेरिट लिस्ट 2025. खाली बघू शकता सिरियल नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, अप्लाय कॅटेगरी आणि मार्क ऑप्टेन. तर हायस्ट स्कोर बघू शकता मित्रांनो 148 आहे. तर 144, 140. तर बघा, 138, 136, 134. एकूण किती जागा आहे बघा, 35 जागा आहे. तर बघू शकता मित्रांनो. तर कट ऑफ किती जाईल बघू शकता तुम्ही. जर आपण 135च्या आसपास पकडलं बघा मित्रांनो, ज्यांचा स्कोर 125 प्लस येतोय, 125 प्लस येतोय मित्रांनो, 126 प्लस स्कोर येते, अशा सर्व कॅन्डिडेटचं सिलेक्शन फिक्स आहे मित्रांनो. तर यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता. खाली वर थोडंसं रँक येऊ शकतो, कट ऑफ थोडं माग पुढे होणार मित्रांनो फक्त. पण 126 प्लस कट ऑफ लागणार मित्रांनो, एवढं फिक्स आहे. कारण की जागा 35 आहे मित्रांनो. फक्त काही मागे पुढे होऊ शकतात रँकमध्ये. लेडीज लेडीजचे किती वॅकन्सी आहे त्यानुसार तुम्ही चेक करू शकता तुमचा रँक किती येतोय. जर तुमचं रँक 35 मध्ये येत असेल तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे मित्रांनो. आणि ज्यांचा 35 मध्ये रँक येतोय, तर अशा सर्व कॅन्डिडेटने मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा. कारण की फायनल रिझल्ट लवकरच लागेल मित्रांनो आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण लवकर होईल. त्यासाठी मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण की कधी पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं. जर एखादं डॉक्युमेंट मिस असेल, तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. कारण की ही काळजी घ्या मित्रांनो, जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. आणि बघा मित्रांनो, एकूण किती कॅन्डिडेटनी एक्झाम दिलेले बघू शकता तुम्ही. 550 कॅन्डिडेटनी एक्झाम दिलेली मित्रांनो. ही 500 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.